नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल मानकर विदर्भ आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या सेशनमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 20 या वर्षांमध्ये स्टेट बोर्डमधील जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजीचे जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचं आपण विश्लेषण बघणार आहोत। त्यापैकी काही प्रश्न आपण बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की आपण एक नवीन उपक्रम चालू केला, तो म्हणजे संपूर्ण स्टेट बोर्डची तयारी। ह्याच्यामध्ये जे आहेत की आपण 5 विषय जे आहेत विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या सर्व विषयांची आपण काय करून घेणार, स्टेट बोर्डच्या पुस्तकांची तयारी करून घेणार आहोत। कारण आपण महत्त्व बघितलं होतं की स्टेट बोर्डमधून कितीतरी प्रश्न राज्यसेवा आणि कंबाईन त्याच्यानंतर एमपीएससीचे बाकीचे एक्झाम जे आहेत गट ब गट क यांना भरपूर प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे आपण हा नवीन उपक्रम सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आपण त्याची फी ठेवली होती 1500 रुपये। तुम्हाला या कोर्सबद्दलची माहिती आणखी तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं आपल्या अकॅडमीचं, जे एज्युकेशन ट्री मीडियाचं ॲप आहे विदर्भ आयएस अकॅडमी म्हणून, जे प्ले स्टोअरवर तुम्हाला उपलब्ध आहे, ते जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यावर तुम्हाला कोर्सबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल। ओके, तर आपण पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स ऑक्सिडाइज होत नाहीत। खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो असं आपल्याला विचारलं आहे। ऑक्सिडाइज म्हणजे त्याचं ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन ते काय होत नाहीत, खराब होत नाहीत। यासाठी कोणता वायू वापरला जातो हे विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर होतं नायट्रोजन हा वायू काय केला जातो, वापरला जातो। आता इथे लक्षात घ्या की नायट्रोजन वायू, मग हा वायू वापरण्यामागे 2 कारणं आहेत। पहिलं कारण काय आहे की जेव्हा ट्रान्सपोर्ट केलं जातं, तुम्हाला माहिती आहे की चिप्स जे आहेत ते पॅकेटमध्ये भरल्या जातात, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवल्या जातात। आता काय होऊ शकतं, इथं या चिप्समध्ये जर आपण त्या पॅकेट्समध्ये हवा भरली नाही, ओके आपण सध्या हवा म्हणू, हवा भरली नाही तर ते काय होऊन जातील, क्रश होऊन जातील, त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन जातील, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ट्रान्सपोर्ट केले जातात त्याच्यामुळे क्रश होऊन जातील। म्हणून ह्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे की त्या पॅकेटमध्ये हवा भरली पाहिजे, जेणेकरून काय होईल, हवा भरली तर ते पॅकेट फुगून राहतील आणि ते चिप्स जे आहेत त्याचे तुकडे होणार नाहीत। याच्यासाठी महत्त्वाचं आहे। मग आपण काय केलं, त्याच्यामध्ये हवा भरली। मग आता हवा भरताना तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही तर सांगितलं की नायट्रोजन वायू भरला जातो। आता इथे लक्षात घ्या, हवा भरली म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार, ऑक्सिजन सुद्धा येणार। आता हा जर ऑक्सिजन त्या पॅकेट्समध्ये आपण भरला तर तिथं काय होईल, त्या चिप्समध्ये जे तेल आहे तर त्याच्यासोबत ऑक्सिजनची रिॲक्शन म्हणजेच ऑक्सिडायझेशन होऊन त्याला काय लागू शकतो, ते चिप्स खराब होऊ शकतात, त्यांना एक वास लागू शकतो। त्याच्यामुळे मग काय केलं जातं की हा नायट्रोजन वायू कसा आहे, वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, राईट। आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तो कसा आहे, इनर्ट गॅस आहे। जसा ऑक्सिजन त्या तेलासोबत रिॲक्शन करून जे आहेत वाईट काही घटक पदार्थ तयार करतात, तशा प्रकारे नायट्रोजन करत नाही। नायट्रोजन काय करतं की जे जीवाणू श्वसन करणारे जीवाणू जे असतात, म्हणजे ऑक्सिजन वापरून श्वसन करणारे जीवाणू, तर त्यांची वाढ होऊ देत नाही। मग इथं काय होईल, त्यांची वाढच झाली नाही तर ते चिप्स काय आहेत तसेच स्टोअर होऊन राहतील। तशाच प्रकारे त्याची टेस्ट जी आहे ती चांगली राहील, याच्यासाठी नायट्रोजन वापरले जाते। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की काही पदार्थ जे आहेत ते स्टोअर करून ठेवण्यासाठी आपण काय वापरतो, तर लिक्विड नायट्रोजन सुद्धा वापरलं जातं, द्रवरूप नायट्रोजन। द्रवरूप नायट्रोजन कसा मिळवला जातो, तर -210 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं, त्याच्यावर दाब देऊन त्या नायट्रोजन वायूवर त्याचं रूपांतर जे आहे द्रवरूपात केलं जातं आणि त्याच्यानंतर हा नायट्रोजन वायू वापरला जातो। ओके, पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्या जुळवा। योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत। आपल्याला पहिल्या स्तंभामध्ये काही वैज्ञानिकांची नावं दिली आहेत आणि दुसऱ्या स्तंभामध्ये ते नेमके कशाचे जनक आहेत, म्हणजे त्यांनी नेमकं कोणत्या क्षेत्रात काम केलं किंवा काय गोष्टी शोधून काढल्या ते आपल्याला विचारलेलं आहे। आता इथे लक्षात घ्या की जोड्या लावा हे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आयोग काय करतं की कधी कधी तुम्हाला एक जरी त्यातली गोष्ट माहिती असली, एका वैज्ञानिकाबद्दल जरी माहिती असलं किंवा जास्तीत जास्त 2 वैज्ञानिकांबद्दल, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या देऊ शकता। लक्षात आलं? ओके, आपण इथे बघूया की ॲरिस्टॉटल, आता हे सगळे जे वैज्ञानिक आहेत ना हे आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये शिकायला आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्टेट बोर्डचे पुस्तक वाचले तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर हमखास देऊ शकता। ॲरिस्टॉटल जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो जीवशास्त्राचे जनक।
ओके. त्यांनी कार्य कोणत्या क्षेत्रामध्ये केलं? जीवशास्त्र, बायोलॉजी ह्या क्षेत्रामध्ये, झूलॉजी या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं. त्याच्यानंतर थिओफॅस्टस, तर यांना आपण म्हणतो वनस्पती शास्त्राचा जनक. आता ॲरिस्टॉटल जे होते त्यांचे शिष्य कोण होते? थिओफॅस्टस होते. यांनी जीवशास्त्रामध्ये कार्य केलं आणि थिओफॅस्टस यांनी वनस्पती शास्त्रामध्ये कार्य केलं. ओके. मग आता जर बघितलं एचं आहे 4, मग एचं 4 असलेला ऑप्शन कोणता आहे? एकच ऑप्शन आहे, आपल्याला उत्तर मिळालं, राईट. तिसरं, त्याच्यानंतर जर तुम्हाला सेकंडच माहिती असेल, थिओफॅस्टस बद्दलच माहिती असेल, म्हणजेच बीचं 3. आता बीचं 3 असलेला ऑप्शन सुद्धा काय आहे? एकच आहे. म्हणजे इथे 2 माहिती आहे किंवा एकच माहिती आहे तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि आयोगाचे प्रश्न, जोड्या लावाचे प्रश्न जास्त करून असेच असतात, हे ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर मग सी, जर हिप्पोक्रेटस माहीत जर असला काही लोकांना, तर हिप्पोक्रेटसला काय म्हटलं जातं? तर औषधशास्त्राचा जनक म्हटलं जातं. त्यांनी जे आहे फादर ऑफ मेडिसिन आपण त्यांना म्हणतो. औषधांच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं आणि विविध जे रोग आहेत त्याच्यावर त्यांनी औषधं शोधून काढली. मग आता हे जरी माहिती असलं तुम्हाला, जरी माहिती असलं तरी त्याचा एकच ऑप्शन होता. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही एकाच शास्त्रज्ञाच्या नावावरनं काय करू शकता? तर उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर ग्रेगर जोहान्स मेंडल ह्यांचं कार्य जे आहे ते अनुवांशिक शास्त्राचे बद्दल, जीन ज्याला म्हणतो आपण, जीन्स म्हणजे अनुवंशशास्त्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणून हे झालं आपलं ह्याचं उत्तर. म्हणजे इथं लक्षात घ्या की जोड्या लावताना मग तुम्ही काय पूर्ण जोड्या लावत वेळ नाही घालवायचा, कारण आपल्याला वेळ कमी असतो, प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे असतात. मग एक जो आहे तुम्ही एक बघितला, तुम्हाला कन्फर्म आहे त्या वैज्ञानिकांनी हे कार्य केलं आहे किंवा त्यांना त्यांचं जनक म्हटलं जातं. मग बघायचं की आपल्या जे आहेत ऑप्शन्समध्ये असं आहे का? मग एकच ऑप्शन त्याचा आहे, तो चूज करायचा. लक्षात आलं का? ओके. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल? दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या की RH पॉझिटिव्ह पुरुष व RH निगेटिव्ह स्त्रीचे विवाह हे दुसऱ्या गर्भासाठी काय असते? घातक असते. आता RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह म्हणजे काय? आपण ब्लड ग्रुप आपल्याला माहिती आहेत कसे असतात, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर A निगेटिव्ह वगैरे असे काय असतात? ब्लड ग्रुप असतात. तसाच RBC जे असतात त्याच्यावर एक प्रोटीन असतो, एक प्रथिन असतो, तर त्याला आपण काय म्हणतो? RH फॅक्टर असं म्हणतो. आता RH फॅक्टर म्हणजे काय? ज्याला रिसस फॅक्टर सुद्धा म्हटलं जातं. आता हा रिसस फॅक्टर म्हणजे काय असतो? का नाव असं देण्यात आलं? तर रिसस मंकी जे असतात, माकडं जे असतात, त्यांच्यामध्ये हा सगळ्यात पहिले प्रथिन शोधण्यात आला होता, म्हणून त्यांना मग त्यांच्या नावावरून नाव देण्यात आलं रिसस फॅक्टर. आता रिसस फॅक्टर कशावर असतो? हा म्हणजे प्रोटीन आहे. ओके. हा काय आहे? प्रोटीन म्हणजे प्रथिन आहे एक. हा प्रथिन RBCsवर आढळून येतो आणि ज्या लोकांमध्ये मग हा आढळून येत असेल त्यांना आपण काय म्हणू? RH पॉझिटिव्ह. आणि ज्या व्यक्तींमध्ये हा जो आहे फॅक्टर अब्सेंट असेल किंवा RBCsवर प्रेझेंट नसेल त्यांना आपण RH निगेटिव्ह असं म्हणू शकतो. म्हणजे इथं RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह. मग पुरुषांमध्ये RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असते आणि स्त्रियांमध्ये RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह असते. आता इथे लक्षात घ्या, जर ह्यांचं लग्न झालं, RH पॉझिटिव्ह पुरुष आहे आणि RH निगेटिव्ह स्त्री, तर आपण बघूया डिटेलमध्ये, म्हणजे आपल्याला जर बाकी कोणता प्रश्न विचारण्यात आला तरी आपण त्याचं उत्तर देऊ शकू. ओके. एक मिनिट. ओके. आपण बघूया की RH पॉझिटिव्ह पुरुष आणि RH निगेटिव्ह स्त्रीचं लग्न. आता लक्षात घ्या, RH निगेटिव्ह कोण आहे? तर स्त्री आहे RH निगेटिव्ह, राईट. स्त्री RH निगेटिव्ह आहे आणि पुरुष आहे RH पॉझिटिव्ह. म्हणजेच मग मला सांगा, स्त्री RH निगेटिव्ह आहे तर मग होणारं मूल एकतर RH पॉझिटिव्ह असू शकतं, RH पॉझिटिव्ह असू शकतं किंवा RH निगेटिव्ह असू शकतं. कारण हा जो रिसस फॅक्टर आहे हा वडिलांकडून पण जो आहे अनुवंशाने येऊ शकतो किंवा आईकडून पण येऊ शकतो. म्हणजे मग ह्यांचं दोघांचं जर लग्न झालं तर ते मूल जे होणार आहे ते RH पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि RH निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. आता जर हे मूल RH निगेटिव्हच असलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आई कशी आहे? RH निगेटिव्हच आहे. पण जर मूल RH पॉझिटिव्ह असेल तर
तर काय होऊ शकतं? पहिल्या मुलाच्या वेळी आता तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मूल जे असतं आईच्या गर्भामध्ये असतं तर तेव्हा आईचं ब्लड, आईचं रक्त आणि त्या मुलाचं रक्त ह्यांचा कॉन्टॅक्ट येत नाही. पण ज्यावेळी डिलिव्हरीच्या वेळी, ज्यावेळी बेबी डिलिव्हर केलं जातं त्यावेळी काय होऊ शकतं की काही प्रमाणात जे आहे ते आईचं ब्लड आणि मुलाचं ब्लड काय होऊ शकतं? मिक्स होऊ शकतं. जे मूल आहे त्याचं ब्लड मिक्स होतं आणि मग त्याचे अंश आईच्या ब्लडमध्ये जाऊ शकतात. आता काय होईल? आई आहे RH निगेटिव्ह आणि हे बाळ आहे RH पॉझिटिव्ह. आता हे RH पॉझिटिव्ह बाळाचं रक्त जर RH निगेटिव्ह आईच्या रक्तात मिक्स झालं तर इथे काय तयार होतात? इथे तयार होतात अँटीबॉडीज. कुणाच्या शरीरामध्ये? तर त्या आईच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. पण मग अँटीबॉडीज तयार केव्हा होतील? बेबी डिलिव्हर होतानाच ते ब्लड मिक्स होऊ शकतं. आधी मिक्स होतं का ब्लड? नाही. मग पहिल्या मुलाच्या वेळेस त्याची डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर मग त्या अँटीबॉडीज तयार होतात. म्हणून मग पहिल्या मुलाला इथं कोणताही त्रास होत नाही किंवा प्रॉब्लेम होत नाही. हे लक्षात आलं का नाही होत? ओके, म्हणजे प्रश्न हा जरी आला तरी तुम्ही उत्तर देऊ शकाल, प्रॉब्लेम होत नाही. पण ज्यावेळी दुसरं मूल जे आहे, ज्यावेळी दुसऱ्या वेळी ही जी स्त्री आहे ही प्रेग्नंट असेल तर त्यावेळी तिच्या बॉडीमध्ये ऑलरेडी ह्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील. मग जर दुसरं मूल हे RH निगेटिव्ह असलं, दुसरं मूल हे RH निगेटिव्ह असलं तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पण दुसरं मूल जर काय असलं RH पॉझिटिव्ह असलं तर मग काय होईल? ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या आईच्या शरीरातून बाळाच्या शरीरामध्ये जाऊन मग काय होऊ शकतं? त्या RBCs ज्या आहेत, RBCs ज्या आहे रेड ब्लड कॉर्पस्कल्स ज्याला आपण म्हणतो, त्यांचं काय होतं? क्लॉटिंग होतं, कोॲग्युलेशन होतं, अशा गुठळ्या तयार होतात. आणि म्हणून मग ह्या गुठळ्या जर RBCच्या तयार झाल्या तर जितकं ऑक्सिजनची गरज आहे त्या बाळाला, त्या एम्ब्रिओला, तितकं ऑक्सिजन पुरवलं जाईल का? नाही. मग ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन फार मोठ्या प्रमाणात ॲनिमिया निर्माण होतो आणि ॲनिमिया तयार झाल्यामुळे त्या मुलाची किंवा त्या बाळाची डेथसुद्धा होऊ शकते. मग हे होऊ नये म्हणून काय केलं जातं की अँटीबॉडीज निर्माण होण्याच्याच आधी जर स्त्री जी आहे RH निगेटिव्ह असेल आणि वडील जे आहेत, पुरुष जो आहे तो RH पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळी काय दिलं जातं? एक इंजेक्शन दिलं जातं स्त्रीला प्रेग्नन्सीमध्येच, फर्स्ट ट्रायमिस्टर जे असतं त्याच्यामध्येच. त्याला काय म्हणतो आपण? RH इम्युनो ग्लोब्युलिन इंजेक्शन असं म्हटलं जातं. हे दिलं जातं. त्याच्यानंतर ज्यावेळी मग हे जे आहे आधी पण दिलं जातं प्रेग्नन्सीमध्ये आणि त्याच्यानंतर बेबी डिलिव्हर झाल्यानंतर सुद्धा इंजेक्शन दिलं जातं किंवा त्याला आपण काय त्या इंजेक्शनला म्हणतो? अँटी रिसस इंजेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. अँटी रिसस इंजेक्शन. जेणेकरून काय होईल की दुसरं बाळ जे आहे त्याला ह्याच्यामुळे त्रास होणार नाही. अशा प्रकारे त्याच्या RBCच्या गुठळ्या तयार होऊन त्याचा मृत्यू होणार नाही किंवा त्याला अपाय पोचणार नाही. तर अशा प्रकारे हे होतं. आपण बघितलं. म्हणजे आता लक्षात घ्या की तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला ह्याच्यावर की काय होऊ शकतं, ओके, अशा प्रकारे RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह स्त्रीचं विवाह झालं तर त्याच्यावर कोणताही प्रश्न जरी आला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. दोन नावे म्हणजे त्याला बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धती कुणी सुचवली? ज्याला बायनोमियल नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. कुणी सुचवली असं आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे कॅरोलस लिनियस. यांनी काय केलं तर बायनोमियल नॉमेनक्लेचर ही पद्धती सुरू केली. आता बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय ते आपण बघूया. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही जेव्हा सायन्सचे पेपर्स बघता किंवा त्या सायन्सच्या पुस्तकांचा अभ्यास करता त्याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण मँगो प्लांटचं नेहमीच बघितलेलं असतं, काय एक नाव देतात मँगो प्लांटचं की मॅग्निफेरा इंडिका असं नाव दिलं जातं. आणि तुम्हाला याच्यावर प्रश्नसुद्धा विचारले जातात की आंब्याचं जे झाड आहे किंवा मँगो प्लांट जे आहे त्याचं जे आहे बायनोमियल नॉमेनक्लेचरमध्ये नाव काय किंवा सायंटिफिक नेमसुद्धा याला म्हटलं जातं, वैज्ञानिक नाव असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर मग सायंटिफिक नेम काय आहे तर आपण सांगतो मॅग्निफेरा इंडिका. अशा प्रकारे आपण दोन नावं घेत असतो. त्याच्यानंतर जर आपल्याला बाकीचे विचारले, पी प्लांट म्हणजे जे वाटाण्याचं झाड असतं त्याला पायसम सटायवम असं म्हणतात. इथं आपल्याला प्रत्येकामध्ये काय दिसत आहेत? दोन नावं दिसत आहेत. याला बायनोमियल म्हणजे द्विनाम पद्धती असं म्हणतात. ही कॅरोलस लिनियस या वैज्ञानिकांनी शोधून काढली. मग हे जे दोन नावं आहेत तर ह्याच्यामध्ये दोन नावं का दिलेली आहेत हे लक्षात घ्या. पहिलं जे नाव असतं ते कशाचं असतं? ते असतं जीनस म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? वर्ग असं म्हणतो, त्याचं नाव असतं. आणि हे दुसरं नाव जे आहे ते कशाचं असतं तर ते असतं प्रजातीचं नाव.
माहिती असते, प्रजाती म्हणजे स्पेसीजचं ते नाव असतं. अशा प्रकारे ह्या दोन नावांमधून त्याचा वर्ग जीनस काय ते सुद्धा सांगितलं जातं आणि प्रजाती कोणत्या प्रजातीमध्ये ते मोडतात ते सांगितलं जातं. म्हणजे कधी कधी काय होतं की खूप सारे जे जीव आहेत ते एकाच वर्गामध्ये मोडत असतात, पण मग त्यांच्या प्रजाती काय असतात, वेगवेगळ्या असतात. मग आपल्याला इथे लक्षात येऊन जातं त्यांच्या नावावरनं की अच्छा यांचे वर्ग एकच आहे पण प्रजाती काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर आता तुम्ही जर हे नावं जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की हे एका कोणत्या तरी स्टाईलमध्ये लिहिलेलं आहे. त्याला इटालिक स्टाईल असं म्हणतात. कारण जेव्हा द्विनाम पद्धती शोधण्यात आली तेव्हा ती द्विनाम पद्धती देण्याचे म्हणजे नाव देण्याचे काही रूल्स सुद्धा सांगण्यात आले. त्याच्यापैकी पहिला रूल जो आहे की हे पहिलं नाव कशाचं असावं, जीनसचं म्हणजे वर्गाचं नाव असावं, दुसरं नाव कशाचं, प्रजातीचं असावं. त्याच्यानंतर दुसरा रूल आहे की लिहिताना स्टाईल कोणती असावी, इटालिक स्टाईल वापरावी. त्याच्यानंतर हे नावं जे असतात ते जास्त करून कशातले असतात तर लॅटिन नावं असतात. ओके, लॅटिन भाषेतले हे नावं असतात. त्याच्यानंतर जेव्हा लिहिलं जातं ते हे नाव जेव्हा लिहिलं जातं त्यापैकी जीनसचं नाव जे असतं त्याचं पहिलं लेटर काय असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे. इथं तुम्ही सगळ्या याच्यात बघाल टी कॅपिटल आहे, इथं एफ कॅपिटल आहे, त्याच्यातनं मॅग्निफेरा इंडिकामध्ये एम कॅपिटल आहे. जीनसच्या नावामधलं पहिलं अक्षर जे आहे, लेटर जे आहे ते कॅपिटल असलं पाहिजे आणि त्याच्यानंतरचे सगळे लेटर काय असले पाहिजे, छोटे स्मॉल लेटर्स असले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर इटालिक स्टाईलमध्ये हे नाव लिहिलं नाही, म्हणजे तुम्ही जर साध्या स्टाईलमध्ये अशा प्रकारे नाव देत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या नावाखाली अंडरलाईन द्यावी लागेल. अशा प्रकारे ह्याचे काय आहेत, वेगवेगळे रूल्स आहेत. ते रूल्ससुद्धा लक्षात ठेवायचे कारण एकदा एक्झाममध्ये हे रूल्ससुद्धा विचारण्यात आले होते. जेणेकरून तुम्ही मग लिहिताना काय कराल, व्यवस्थितरित्या ते नाव देऊ शकता. ओके, इथं मी तुम्हाला काही नावं जे आहेत, काही प्राण्यांचे त्याच्यानंतर वनस्पतींचे नावं इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यावरनं तुम्ही ते नावं जर लक्षात ठेवले, जर प्रश्न आला की ह्या ज्या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या उत्तर देऊ शकाल. ओके, पुढचा प्रश्न बघूया. लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे. लायकेन म्हणजे ज्याला आपण दगडफूल असं सुद्धा म्हणतो. तर आपल्याला दगडफूल तुम्हाला माहिती असेल, आपण बघूया एक इमेज. हे आहे दगडफूल म्हणजे लायकेनचं चित्र. तर ह्याच्या तुम्ही हे खूप ठिकाणी आपल्याला आढळून येतं, आपण बघू शकतो. लायकेन हे काय आहे, सिम्बायोटिक असोसिएशनचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे सहजीवन पद्धती ज्याला म्हणतो त्याचं एक एक्झाम्पल आहे. मग ही सहजीवन पद्धती कुणाकुणाची आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते दोन घटक असतात तर कवक म्हणजे ज्याला फंगस असं म्हणतो, त्याच्यानंतर शैवाल. या दोघांच्या सिम्बायोटिक असोसिएशन पासून काय बनलेलं असतं, हा लायकेन म्हणजेच दगडफूल बनलेलं असतं. मग ह्याच्यामध्ये कोण, आता आपल्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे माहीत आहे, सहजीवन काय तर दोघंही एकमेकांना काय करत असतात, मदत करत असतात, दोघंही कार्य करत असतात, दोघंही सोबत जगत असतात. मग ह्याच्यामध्ये कवक आणि शैवाल, आता तुम्ही जर आपण वर्गीकरण जर बघितलं वनस्पतींचं त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येते हे शैवाल जे आहेत, म्हणजे आपण पाण्यावर जो एक हिरवा पातळ लेअर बघतो ते काय असतं, शैवाल, राईट, अल्गी ज्याला आपण म्हणतो. हे शैवाल जे आहे त्यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे तर ते फोटोसिंथेसिस करू शकतात, म्हणजेच प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात, राईट. ही त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती असतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग कवकांचं काय कार्य आहे ते त्याच्यावरनं आपण लॉजिकली ठरवू शकतो. आता बघा, पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे की पहिलं दिलं आहे आपल्याला शैवाल आर्द्रता व खनिज घटकांचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात. आता इथे लक्षात घ्या, कवकास उपलब्ध करून देण्याची गरज आहे का मॉइश्चर आणि हे कवक करतात का प्रकाश संश्लेषण? नाही, प्रकाश संश्लेषण कोण करतंय, शैवाल करतंय. मग हे जे आर्द्रता आहे आणि मिनरल्स आहेत हे कुणाला प्रोव्हाइड करण्याची गरज आहे, शैवालांना प्रोव्हाइड करण्याची गरज आहे, कवकांना आहे का, नाही. म्हणून मग हे वाक्य काय होऊन जातं, चुकीचं होऊन जातं. आता दुसरं वाक्य बघूया आपण. कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात आणि मग शैवाल प्रकाश संश्लेषण करून काय करतात, अन्न तयार करतात. म्हणजेच हे वाक्य काय आहे, बरोबर आहे, राईट. इथं आपल्याला माहिती आहे कवक फंगस कोणत्या पृष्ठभागावर वाढते तर जिथं मॉइस्ट भाग असेल, राईट, एखादा डॅम्प भाग ज्याला आपण थोडं ओलसर असेल, पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल, त्याच्यानंतर हिवाळ्यात हे काय होतं, पावसाळ्यात जर बघितलं तुम्ही, जर डॅम्प ठिकाण असेल काही किंवा कपड्यांवर पण काही वेळा आपल्याला हे कवक वाढलेलं म्हणजे फंगस वाढलेलं आढळून येते, राईट. तर हे कोणत्या ठिकाणी मग यांचा आर्द्रता आणि काय करू शकतात ते
खनिजांचं शोषण करू शकतात, म्हणूनच ते तिथं वाढू शकतात, राईट. आणि मग ते काय करतात, शैवालाला ते प्रोव्हाइड करतात. कारण आता तुम्ही म्हणाल शैवाल स्वतः का नाही घेत, असे या पृष्ठभागावर, आता हे झाडाच्या खोडावर आहे, ठीक आहे, झाडाच्या खोडावर वाढलेले आहेत. कधी कधी हे दगडावर सुद्धा वाढतात, म्हणून दगडफूल असं सुद्धा म्हटलं जातं. दगडाच्या पृष्ठभागावर वाढल्या जातात. मग मला सांगा, त्यावेळी शैवाल जे आहे, जसं पाण्यामध्ये वाढलं तर शैवालाला आपोआप पाणी प्रोव्हाइड केलं जाईल, त्याच्या पाण्याद्वारेच काय खनिज पदार्थ सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, ते प्रकाश संश्लेषण करतात. पण इथून दगडाद्वारे काय करू शकत नाही शैवाल, हे पाण्याचं शोषण करू शकत नाहीत. आणि म्हणून मग ते कार्य कोण करतं, तर ते कार्य करतं फंगस, राईट. आणि अशा प्रकारे मग प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार केलं जातं. म्हणजे इथं दोघंही एकमेकांना काय करतायत, मदत करतायत. कवक काय करते, कवक सुद्धा काहीतरी कार्य करते, राईट. आणि शैवाल पण कार्य करते. मग शैवाल काय करेल, जे अन्न तयार झालंय ते कवकांना प्रोव्हाइड करेल. म्हणजे इथं दोघांचाही फायदा होतोय, दोघं सोबत राहतात. त्यालाच आपण सिम्बायोटिक असोसिएशन असं म्हणतो. आणि आपल्याला कोणतं विवरण चारपैकी आपल्याला एक बरोबर शोधायचं होतं, आपल्याला मिळालंय, ओके. म्हणजे जरी काही इन्फॉर्मेशन तुम्ही वाचलेली नसेल तरी तुम्ही असं लॉजिक लावून, कारण तुम्हाला माहिती आहे की शैवाल जे आहे फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे मग त्याच्यामध्ये पहिलं वाक्य बरोबर येईल का, नाही येणार. आणि दुसरं जे वाक्य आपल्याला एक बरोबर मिळालेलं आहे, म्हणजे आपल्याला बाकीचे बघण्याची सुद्धा गरज नाही आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, विषाणू काय असतात, एक पेशीय जीव असतात की पेशीभित्ती रहित म्हणजे सेलवॉल नसलेले जीव असतात, की बहुपेशीय जीव असतात, की अपेशीय जीव म्हणजे नॉन सेल्युलर जीव असतात, हे आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, विषाणू म्हणजे ज्याला आपण व्हायरस असं म्हणतो. व्हायरस तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जेव्हा सजीवांचं वर्गीकरण बघता, तर सजीवांचं वर्गीकरण RH विटाकर यांनी 5 सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं, राईट. मग त्या 5 सृष्टी ज्या आहेत, कोणकोणत्या आहेत, मोनेरा, प्रोटिस्टा, त्याच्यानंतर फंगस, प्लांटी आणि ॲनिमेलिया, हे 5 सृष्टी ज्या आहेत, त्या कोणत्याही सृष्टीत तुम्हाला आढळत नाही की व्हायरसचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे विषाणूला कोणत्याही त्या 5 सृष्टीपैकी एका गटात टाकलेलं नाही आहे. का टाकलेलं नाही आहे, याच्या मागे एक कारण आहे. ते म्हणजे हे जे व्हायरस आहेत यांना काय मानलं तर अपेशीय जीव आहेत, म्हणजेच नॉन सेल्युलर. त्यांना काय नाही आहेत, तर सेल जे आहेत, सेल ऑर्गॅनल्स त्यांना नाही आहेत. मग म्हणून त्यांचं वर्गीकरण कोणत्याही गटामध्ये करण्यात आलेलं नाही आहे. मग सेल नाही आहे, हे अपेशीय आहेत, हे आपलं उत्तर आहे प्रश्नाचं, ओके. हे अपेशीय आहेत, मग हे नक्की आहेत कसे, ओके. वातावरणात जे आहेत, आपण ऐकतो की विषाणूंद्वारे हे रोग होतात, त्याच्यानंतर विषाणू सगळीकडे आपल्याला आढळून येतात. मग हे असतात कसे, किंवा हे जे कार्य जे घडवून आणतात, जे मानवाला रोग करतात, ते कशा प्रकारे करतात ते आपण बघूया. तर इथे लक्षात घ्या, व्हायरस जे असतात ह्यांच्याकडे फक्त जेनेटिक मटेरियल असते. आणि ते जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये असते, एक तर DNAच्या फॉर्ममध्ये किंवा RNAच्या फॉर्ममध्ये. DNA आणि RNA, DNA डबल स्टँडर्ड असतो आणि हा RNA असतो. ह्याच फॉर्ममध्ये त्यांच्याकडे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. आणि हे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्यांना एक अशा प्रकारची वॉल असते बाहेरून. तर ती वॉल कशाची, भिंत कशाची बनलेली असते, तर ती प्रोटीन्सपासून म्हणजे प्रथिनांपासून बनलेली असते, ओके. हे लक्षात ठेवायचं. यावरही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की विषाणूंचे जे आहे जेनेटिक मटेरियल आहे, तर त्याच्या बाजूची भित्तिका जी आहे, आवरण जे आहे, ते कशापासून बनलेलं असतं, ते प्रोटीन्सपासून बनलेलं असतं. आणि अशा प्रकारे मग यांच्याकडे फक्त जेनेटिक मटेरियल असते. त्याच्यानंतर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं पेशींमध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचं ऑर्गनेल नसतं, म्हणजे मायटोकॉन्ड्रिया नसतो, त्याच्यानंतर व्हॅक्युअल नसतं, रायबोझोम्स नसतात. अशा प्रकारचं कोणत्याही पेशीमधले जे आहेत घटक त्यांच्यामध्ये नसतात. मग ते जगू शकतील का, नाही, कारण घटकच नाही आहेत, त्यांचं कार्यच होत नाही आहेत. तर ते त्याच्यामुळे मग ह्या व्हायरसेसला जिवंत आहेत असं सुद्धा मानल्या जात नाही. परंतु सध्या काही संशोधकांचं मत आहे की काही व्हायरसेस असे सापडलेले आहेत जे काय ज्यांना आपण काय म्हणू शकतो की ते जगतात, म्हणजे जीवित आहेत असं म्हणू शकतो. मग हे व्हायरसेस जे आहेत ते आपल्याला रोग कसे घडवून आणतात, तर लक्षात घ्या, हे जे आवरण आहे मग यांच्यामध्ये त्याच्या काय असेल, RNA किंवा DNA अशा प्रकारचं असेल. आता हे काय करतात, ज्यावेळी वातावरणात असतात ते इनॅक्टिव्ह असतात, कोणत्याही प्रकारचं कार्य ते करत नाहीत. पण ते जेव्हा एखाद्या पेशीच्या संपर्कात येतात, पेशीच्या संपर्कात जर आले, ही पेशी आहे, ही समजा एक मानवी पेशी आहे,
पेशीच्या संपर्कात जेव्हा येतात ते काय करतात, ते पेशीचं जे जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असलेलं त्याला काढून टाकतात आणि स्वतःचं जे जेनेटिक मटेरियल ते त्या पेशीमध्ये इन्सर्ट करतात, पेशीमध्ये टाकतात. म्हणजे मग हे पेशीमध्ये जे सगळे ऑर्गेनेल्स आहेत बाकीचे ते यांना उपलब्ध झाले व्हायरसेसला, राईट. मग त्याच्याद्वारे हे काय करून घेतात, स्वतःचं कार्य करून घेतात आणि मग स्वतः हे काय करतात, स्वतःच्या कॉपीज बनवत राहतात, रेप्लिकेट होत राहतात. मग काय करतात, ह्यांचं कार्य या पेशीमधलं झालं की ते या पेशीला नष्ट करतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पेशीमध्ये जातात. अशा प्रकारे जसं तुम्हाला कॅन्सर माहिती, कॅन्सरमध्ये काय केलं जातं की पेशी ज्या असतात त्या काय होत जातात, नष्ट होत जातात, खराब होत जातात. आता लक्षात घ्या, किमोथेरपी जी केली जाते मग त्याच्यामध्ये पेशी आपण नष्ट करतो. का नष्ट करतो, ही जर पेशी नष्ट केली ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, या व्हायरसने स्वतःचं जेनेटिक मटेरियल टाकलेलं आहे, ती पेशी नष्ट केली म्हणजे त्या विषाणूचं जेनेटिक मटेरियल सुद्धा काय होणार आहे, नष्ट होणार आहे. आणि अशा प्रकारे मग तो दुसरीकडे स्वतःचं जेनेटिक मटेरियल टाकू शकणार नाही, कारण इथून हा इथे जातो, त्याच्यानंतर दुसरा सेल, त्याच्यानंतर आणखी दुसरा सेल, अशा प्रकारे तो सगळं काय करतो, रोग पसरवत जातो. म्हणूनच आपण काय म्हणतो त्यांना की ते जीवित नाही आहेत किंवा नॉन सेल्युलर आहेत, त्यांना पेशी नाही आहे. ओके. तर आता इथे जे आहेत इथे काही व्हायरसेसचे आपण एक्झाम्पल दिलेले आहेत. हे बॅक्टेरियोफेजेस, हे पण काय आहेत, व्हायरसेस आहेत. हे काय करतात, बॅक्टेरियाला नष्ट करण्याचं कार्य करतात. त्याच्यानंतर ॲडिनो व्हायरस आणि हा आहे HIV व्हायरस, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, ज्याच्यामुळे काय होतो, एड्स होतो. ओके. अशा प्रकारचे हे व्हायरसेस आहेत आणि म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं, नॉन सेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे आपल्याला विचारलेलं आहे की काही जे आहे युरिनचे कलर्स दिलेत मूत्राचे आणि दुसऱ्या साईडला विचारलेलं आहे ती का घडून येतं. ओके. त्याचे कारण काय. आता पहिलं जे आहे ते आपल्याला एकच जी जो पर्याय आहे या चारपैकी एकच पर्याय बरोबर असणार आहे. ओके. तर मग पहिला जो आहे गर्द पिवळे मूत्र. आता गर्द पिवळे मूत्र कधी होते, तुम्ही जर काही मेडिसिन्स घेतल्या, ओके, काही टॅबलेट्स जर घेतल्यात, तुम्हाला आढळून येतं की जे युरिन फॉर्मेशन झाले आहेत काही गडद रंगाचं युरिन फॉर्मेशन होते, राईट. तर अशाच प्रकारचं गडद पिवळं मूत्र जेव्हा येतं त्याला मेलॅन्युरिया असं म्हणतात, असं ह्या प्रश्नाचं म्हणणं आहे. पण इथे लक्षात घ्या, मेलॅन्युरिया म्हणजेच जेव्हा युरिनमधून मेलॅनिनचे काही घटक जे आहे बाहेर पडतात त्याला आपण मेलॅन्युरिया म्हणतो. आणि इथे मेलॅन्युरिया जेव्हा होतो त्यावेळी मूत्राचा जो रंग असतो तो काळ्या रंगाचं जे आहे ते मूत्र तयार होत असतं. म्हणजे इथं डार्क कलरचे पिगमेंट्स युरिनमधून बाहेर पडत असतात. ओके. काळ्या ब्लॅक रंगाचे याच्यामध्ये मेलॅनिन पिगमेंट्स जे असतात ते युरिनमधून बाहेर पडत असतात. त्याच्यामुळे हे काय आहे, जोडी चुकीची आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर रंगहीन मूत्र निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशनमुळे होते असं त्यांना म्हणायचं आहे. आता डिहायड्रेशन जर झालेलं असेल, शरीरामध्ये पाण्याची फारच कमतरता असेल, तर मग मला सांगा रंगहीन मूत्र म्हणजे मग या युरिनमध्ये पाण्याचं प्रमाण कसं आहे, खूप जास्त आहे. जर या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर त्या युरिनमधून जास्त पाणी बाहेर टाकलं जाईल का शरीराच्या, नाही. म्हणजे इथे लॉजिक जरी तुम्ही लावलं तरी याचं हे सांगू शकता की हे काय आहे, चुकीचं आहे. जिथं डिहायड्रेशन, बॉडीमध्ये डिहायड्रेशन जर झालं तर गर्द पिवळ्या रंगाचं मूत्र जे आहे ते बाहेर पडत असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर रक्तरंगमूत्र म्हणजेच ब्लडी युरिन. जेव्हा युरिनमधून काही प्रमाणात जे आहे रक्त बाहेर पडतं त्यावेळी युरिनचा रंग कसा होऊन जातो, रेड, ब्लड रेड होऊन जातो. त्याला आपण काय म्हणतो, हिमॅच्युरिया असं म्हणतो, हिमॅच्युरिया. आता लक्षात घ्या, हिमोग्लोबिन असतं, राईट, ब्लडमध्ये. त्याच्या हिमोग्लोबिन असतं म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न असतं, लोह असतं. त्याच्यामुळे रक्ताला काय प्राप्त होतं, लाल रंग प्राप्त होतो. म्हणून मग हिमॅच्युरियामध्ये काय होतं की युरिनमधून जेव्हा ब्लड बाहेर पडतं किंवा रेड कलरची युरिन जेव्हा बाहेर पडतं त्याला हिमॅच्युरिया म्हणतं, असं लॉजिकने तुम्ही सांगू शकता. हे आहे आपल्याला मिळालेलं आपलं उत्तर. आता पुढचं बघूया, हिरवट रंगाचे मूत्र बीट खाल्ल्यामुळे. बीटचा रंग कोणता असतो, लाल. मग लाल रंगाचं जर आपण फळ खाल्लंय किंवा आपण एखादा पदार्थामध्ये जे कलर्स वापरलेले असतात किंवा वेगवेगळे पालेभाज्यांचे कलर असतात. आता बीट जर रेड कलरचं आहे तर हिरवट रंगाचं मूत्र तयार होईल का, नाही. इथे हे सुद्धा तुम्ही लॉजिकने सोडवू शकता. म्हणजे हे सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. आता हिरवट रंगाचा जर तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला असेल तर त्याचं जे कलर आहे, डाय जे आहे ते युरिन वाटे बाहेर पडतं आणि म्हणून मग त्याचं काय होऊ शकतं, कलर हिरवट रंगाचा होऊ शकतो. त्याच्यानंतर जर युरिन इन्फेक्शन झालं असेल मोठ्या प्रमाणात तर सुद्धा काय, बॅक्टेरियाजमुळे जर युरिन इन्फेक्शन झालं असेल तरी हिरवट रंगाचं युरिन बाहेर पडत असतं, ते लक्षात घ्यायचं. ओके.
पुढचा प्रश्न आहे, खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे? संप्रेरक म्हणजे हार्मोन्स. आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं विसंगत आहे. मग आपण बघायचं मग कोणतं विसंगत आहे. याच्यापैकी एक ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे. आता प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे काय आहेत? आपल्याला माहिती आहे की टेस्टोस्टेरॉन म्हणजे कशाद्वारे स्त्रवले जाते? टेस्टीज म्हणजे वृषणाद्वारे स्त्रवले जाते. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन कशाद्वारे स्त्रवले जातं? सुरुवातीला कॉर्पस ल्युटियम म्हणजे स्त्रियांमध्ये फर्टिलायझेशन, स्पर्म आणि एगचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो घटक तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? कॉर्पस ल्युटियम. जो अंडाशय आहे, अंडाशयामधून बाहेर पडलेले जे म्हणजेच ओव्हरीमधून बाहेर पडलेलं जे एग आहे त्याच्या आजूबाजूचा जो भाग असतो त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. आणि हे कॉर्पस ल्युटियम काय स्त्रवतं? प्रोजेस्टेरॉन स्त्रवतं. पण प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या 4 महिन्यातच फक्त हे प्रोजेस्टेरॉन स्त्रवण्याचं काम करतं. 4 महिन्यानंतर प्रोजेस्टेरॉन स्त्रवण्याचं काम कोण करतं? तर प्लासेंटा म्हणजे नाळ ज्याला आपण म्हणतो ते कार्य हा प्लासेंटा करत असतो. अशा प्रकारे प्रोजेस्टेरॉन बघितलं. त्याच्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड. आता ग्लुकोकॉर्टिकॉइड म्हणजे काय? तर ॲड्रिनल ग्लँड जी आहे, जी किडनीच्या काय असते? वरच्या भागावर असते स्थित. ग्लुकोकॉर्टिकॉइड हे स्टेरॉइड आहे आणि हे काय केलं जातं? ॲड्रिनल ग्लँडद्वारे स्त्रवल्या जातं. त्याच्यानंतर चौथं जे आहे हे आहे इन्सुलिन. आता इन्सुलिन काय करतं? तर ब्लडमधले शुगर लेवल नियंत्रित ठेवण्याचं कार्य करतं. आणि कुणाद्वारे स्त्रवल्या जातं? तर पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाद्वारे स्त्रवल्या जातं. अशा प्रकारे आपण सगळे हार्मोन्स बघितले की कोणते कोणते हार्मोन्स कुणाद्वारे स्त्रवल्या जातात, कार्य काय करतात. आता इथे लक्षात घ्या की ह्यांच्यामधलं जर आपल्याला सांगितलं की विसंगत घटक निवडा तर आपण त्याचं उत्तर इन्सुलिन असं देऊ. आता इन्सुलिन का? तुम्ही म्हणाल सगळे तर मला सारखेच वाटतंय. तर ह्यांच्यामध्ये फरक काय आहे की हे बाकीचे 3 जे हार्मोन्स आहेत, संप्रेरक आहेत, ते एंडोक्राइन ग्लँडद्वारा स्त्रवलेले आहेत. एंडोक्राइन ग्लँडद्वारा स्त्रवलेले आहेत. आणि पॅनक्रियाज जे आहेत ते आहेत एक्झोक्राइन ग्लँड. आता एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँड म्हणजे आपण थोडक्यात बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, त्यालाच अंतरस्त्रावी ग्रंथी म्हणतो आपण आणि बाह्यस्त्रावी. बाह्यस्त्रावी ग्रंथी असं म्हटलं जातं. ओके, आता यांच्यामध्ये म्हणजेच एक्झोक्राइन ग्लँड आणि एंडोक्राइन ग्लँड. ओके, आता अंतःस्रावी ग्रंथीमध्ये काय होतं की ह्यांच्याद्वारे स्त्रवला जाणारा जो पदार्थ आहे ज्याला आपण हार्मोन्स म्हणजे संप्रेरक असं म्हणतो तो डायरेक्ट ब्लडमध्ये मिक्स केला जातो. म्हणजेच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर पिट्युटरी ग्लँड. ओके, जी पियुषिका ग्रंथी आहे आपल्या मेंदूच्या भागामध्ये असते, पियुषिका ग्रंथी जी आहे त्याच्याद्वारे स्त्रवल्या जाणारं जे हार्मोन्स आहेत ते बॉडीमध्ये बॉडीच्या बाकीच्या पार्टमध्ये सुद्धा काय करतो? नियंत्रण करतो, कार्यांचं नियंत्रण. मग हे कसं घडून येतं? ती पियुषिका ग्रंथी तर मेंदूमध्ये आहे, मग आपल्या जे आहे पोटामध्ये असलेल्या ग्रंथी त्याच्यानंतर घशात असलेल्या ग्रंथी यांचं नियंत्रण कसं करतं? तर त्यांच्याद्वारे स्त्रवलेले हार्मोन्स जे असतात ते कुठे सोडले जातात? ब्लडमध्ये सोडल्या जातात. आणि मग काय केलं जातं? ब्लड वाटे ते पूर्ण शरीरभर पसरले जातात. मग आता इथे मला सांगा की डायरेक्ट ब्लडमध्ये हे सोडल्या जातात म्हणजे ब्लडचं तर जे आहे जाळं सगळीकडेच पसरलेलं असतं, ह्यांच्यामध्येही असेल. मग इथे जर ब्लडमध्ये डिरेक्टली दिले जात असतील तर ह्यांना डक्ट्सचं काम आहे का? म्हणजेच ह्या ग्रंथींपासून त्यांचं जे स्त्रवलेला पदार्थ आहे तो वाहून नेण्यासाठी नलिकांचं काम असेल का? नाही. म्हणूनच आपण यांना काय म्हणतो? डक्टलेस ग्लँड्स असं म्हणतो. यांच्यामध्ये नलिका नसतात तो पदार्थ वाहून नेण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर मग बाह्यस्रावी ग्रंथी ज्या आहेत ह्या त्यांचं जे स्त्रवलेलं जो पदार्थ आहे ज्याला एन्झाईम्स असं म्हटलं जातं, विकर असं म्हटलं जातं, तर ते स्त्रवलेले पदार्थ रक्तात सोडत नाहीत तर ह्यांच्याद्वारे कसे पाठवले जातात? त्या ऑर्गनपर्यंत पाठवले जातात आणि तो वाहून नेण्यासाठी पदार्थ काही नलिका म्हणजे डक्ट्स असतात. म्हणून यांना डक्ट असलेले ग्लँड्स असं म्हटलं जातं. इथे डक्ट्स प्रेझेंट असतात, इथे डक्ट्स काय असतात? अब्सेंट असतात. हे लक्षात आलं? ओके,
जर आपण बघितलं आता डक्टलेस ग्लँड, जसं मी पिट्युटरीचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं तशाच प्रकारे जे आहे इन्सुलिन कशाद्वारे स्त्रवलं जातं, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडाद्वारे. इथं शरीरात जर बघितलं आपण तर आपले इंटेस्टाईनच्या वर आणि इथं लिव्हर जे आहे त्याच्या खाली हा पिवळ्या कलरचा तुम्हाला भाग दिसतोय, त्याला आपण पॅनक्रिया म्हणतो. इथे बघा मोठ्या याच्यात दिसतंय तुम्हाला, त्याचे वेगवेगळे भाग आहेत, टेल, बॉडी आणि हेड अशा प्रकारे त्याचे भाग केलेले असतात. आता ह्याच्याद्वारे स्त्रवला जाणारा पदार्थ जो आहे तो काय केला जातो, अशा प्रकारची ही तुम्हाला नलिका दिसते, राईट. ही नलिका जो आहे याच्याद्वारे स्त्रवला जाणारा पदार्थ ह्या नलिकेमधून कुठे पाठवला जातो, तर जठरात पाठवला जातो. कारण पॅनक्रियाचे जे स्त्रवलेले पदार्थ आहे त्याचं कार्य जठरामध्ये सुद्धा असते आणि असं जठरामध्ये पाठवला जातो. अशा प्रकारची नलिका कुठेही पीयूषिका ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लँड वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये, ॲड्रिनल ग्लँड जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. ओके, लक्षात आलं. मग इन्सुलिन अशाच प्रकारे पॅनक्रियाजद्वारा स्त्रवलं जातं. म्हणूनच मग आपण त्याच्यामध्ये जो आहे की विसंगत घटक आपण कोणता घेतला होता, इन्सुलिन, टेस्टोस्टेरॉन, टेस्टीज ह्यांचं सुद्धा काय आहेत, ह्या सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहेत. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन जे स्त्रवलं जातं ते सुद्धा एंडोक्राईन ग्लँडद्वारा स्त्रवलं जातं. त्याच्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड म्हणजे ॲड्रिनल ग्लँडद्वारा जे स्त्रवलं जातं ते सुद्धा काय आहे, तर एंडोक्राईन ग्लँडद्वारे स्त्रवलं गेलेलं हार्मोन आहे. त्याच्यामुळे आपण इन्सुलिनला बाहेर काढलं. लक्षात आलं. ओके, पुढचा प्रश्न आहे, क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य ॲड्रिनल ग्रंथीकडून केले जाते, त्या कोठे विसावल्या असतात. आताच आपण ॲड्रिनल ग्लँडवरचा प्रश्न बघितला. आता कोठे विसावलेल्या असतात आपल्याला विचारलेलं आहे आणि त्या कुठे असतात, मूत्रपिंडावर असतात. तुम्ही काय करायचं, जेव्हा ऑर्गन सिस्टीम तुम्ही शिकता तर ऑर्गन सिस्टीमच्या वेळी ती पूर्ण जी डायग्राम आहे ती लक्षात ठेवायची, जेणेकरून काय होतं की त्या डायग्रामवरून कोणत्या घटकाचं काय कार्य आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात राहतं. आणि म्हणूनच आपण जेव्हा कोणतंही टॉपिक शिकतो तेव्हा डायग्रामॅटिकली आपण शिकलेलं जास्त चांगलं असतं, कारण मग ती डायग्राम जर लक्षात राहिली तर मग आपण उत्तर देऊ शकतो. आता इथे ह्या भागावर हे आहेत किडनीज. ओके, ह्या भागावर आपल्याला वरती अशा प्रकारचं टॉवर लाईक स्ट्रक्चर दिसून येतं. ह्या आहेत दोन्ही किडण्यांवर असलेल्या ॲड्रिनल ग्लँड, ज्याच्याद्वारे आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड बघितलं होतं, राईट. त्याच्यानंतर मग अल्डोस्टेरॉन नावाचं हार्मोन सुद्धा स्त्रवल्या जातं. हे जे असतात हार्मोन्स याला स्टेरॉइड्स असं सुद्धा म्हटलं जातं, इथे प्रेझेंट असतात. इथे बघा याचं स्ट्रक्चर जे आहे आपण इथे बघू शकतो की ॲड्रिनल ग्लँडचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, अशा प्रकारची इथे किडनीच्या वरती ती माउंट झालेली असते आणि त्याच्यानंतर आतलं स्ट्रक्चर जे आहे ते अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं. हा बाहेरचा भाग जो आहे त्याला आपण कॉर्टेक्स असं म्हणतो आणि हा भाग आहे मेडुला. मग कॉर्टेक्सद्वारे जे आहे ग्लुकोकॉर्टिकॉइड कशाद्वारे, आपण जे मागच्या प्रश्नामध्ये बघितलं तर ते जे हार्मोन आहे कशाद्वारे स्त्रवल्या जातं, तर हा जो बाहेरचा भाग आहे कॉर्टेक्सचा त्याच्याद्वारे ते स्त्रवल्या जात असतं. आणि अशा प्रकारे मग आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके, आणि ते कार्य काय करतं, तर क्षार नियंत्रण म्हणजे सोडियम पोटॅशियम आयन्स जे आहे त्यांची लेवल कॉन्सन्ट्रेशन जे आहे बॉडीमध्ये नियंत्रित करण्याचं कार्य ती ग्लँड करत असते. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, पिट्युटरी ग्रंथीची असणारी जी हार्मोन्स आहेत ते आहेत TSH, STH आणि ADH म्हणजे A, B आणि D, अ, ब आणि ड. हे झालं आपलं उत्तर. मग HC जी आहे तो काय आहे, त्याला ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन असं म्हटलं जातं. पहिले आपण पिट्युटरी ग्लँड कशी असते काय ते बघून घेऊया, त्यांच्याद्वारे कोणते हार्मोन्स स्त्रवले जातात, त्याच्यानंतर आपण HCG बद्दल बघूया. तर ही अशा प्रकारे हा जो आहे हा आपला मेंदू आहे. त्या मेंदूमध्ये छोटासा अगदी भाग जो दिसतोय तुम्हाला, हा पिवळ्या रंगाचं जे दिसतंय इथे, तर ती काय आहे, पीयूषिका ग्रंथी आहे. ती अगदीच लहान, त्याचं हे असते 0.6 जे आहे मिलीमीटर, त्याची 0.6 मीटर एवढी साईज असते त्याची. तर वाटाणा जो असतो ना फारच छोटा असा पी, ओके, तर त्याच्या एवढा त्याचा आकार असतो. पण फारच महत्त्वाची असलेली ही ग्रंथी आहे, कारण ही ग्रंथी काय करते की बाकीच्या ग्रंथींच्या कार्याचं नियंत्रण करण्याचं काम करतं. तर ह्याचे जे आहे ही ग्रंथी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. इथे हायपोथॅलॅमस हा जो ब्रेनचा पार्ट आहे त्याला ही कनेक्टेड असते आणि अशा प्रकारे ह्याचे आपण दोन भाग करू शकतो. ओके, हा जो आहे हा एक भाग आणि हा एक भाग, दोन लोब असे जोडलेले असतात. याला म्हणतात अँटेरियर लोब किंवा अँटेरियर पिच्युटरी आणि पोस्टेरियर पिच्युटरी.
आता आंतरिक जो आहे, आंतरिक आणि बाह्य भाग असं त्याला म्हटलं जातं. मग या पिट्युटरी ग्लँडद्वारा स्रवले जाणारे जे हार्मोन्स आहेत ते खूप हार्मोन्स आहेत. तुम्हाला हे हार्मोन्स पाठ करून ठेवावं लागतील, कारण ह्याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि पाठ ठेवायला काही कठीण नाही, कारण त्यांच्या नावावरूनच कळून येतं की ते कोणतं कार्य नियंत्रित करत असतील. लक्षात आलं. पहिलं जे आहे ते आहे ग्रोथ हार्मोन. मग ग्रोथ कशाची होते बॉडीमध्ये? हाडांची ग्रोथ होते, मसल्सची ग्रोथ होते. मग त्यांची ग्रोथ जी आहे, वाढ नियंत्रित करण्याचं कार्य कोण करतं? हा ग्रोथ हार्मोन. त्याच्यानंतर आहे प्रोलॅक्टिन. आता हा प्रोलॅक्टिन जो आहे, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला हे जे सगळे दिलेले आहेत, तर हे जे आहेत इकडच्या साईडचे ते अँटेरियर पिट्युटरी म्हणजे आंतरिक ग्रंथी जी आहे, पियुषिका ग्रंथी, त्याच्याद्वारे स्रवलेले आहेत. आणि ही बाह्य पियुषिका ग्रंथी जी आहे त्याच्याद्वारे स्रवलेले आपण इथे दाखवलेले आहेत. ओके, म्हणजे मग तुम्हाला जरी पूर्ण लक्षात ठेवायचे तरी आंतरिक भागाद्वारे कोणते स्रवले गेले आणि बाह्य भागाद्वारे कोणते स्रवले गेले हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? ते आपल्याला पुढचा प्रश्न जेव्हा आपण बघू तेव्हा कळूनच येईल. मग हे झालं प्रोलॅक्टिन. त्याच्याद्वारे काय, तर बाळाचा जन्म झाल्यानंतर जे आहे दूध स्रवणे हे नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन. त्याच्यानंतर आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे कशासाठी गरजेचं असतं? स्त्रियांमध्ये जे आहे ओव्हरीजचं कार्य नियंत्रित करतं आणि पुरुषांमध्ये स्पर्म डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे शुक्राणूंच्या निर्मितीचं कार्य जे आहे नियंत्रित करतं. त्याच्यानंतर ACTH, ॲड्रिनोकॉर्टिकोटॉपिक हार्मोन, काय कंट्रोल करतं? तर ॲड्रिनल ग्लँडचं कार्य नियंत्रित करतं. त्याच्यानंतर TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, थायरॉइड ग्लँड जी असते, जी घशामध्ये प्रेझेंट असते, त्यांचं कार्य हे नियंत्रित करतं. त्याच्यानंतर हे इथे आपल्याला ADH असं दिसतंय, व्हासोप्रेसिन. हे व्हासोप्रेसिन जे आहे स्रवण्याचं काम बाह्य पिट्युटरी करते. आता लक्षात घ्या, व्हासोप्रेसिन म्हणजे काय? अँटी डाययुरेटिक हार्मोन. म्हणजेच इथं हे काय करतं, तर पाण्याचं जे आहे, पाणी आणि सॉल्ट्सचं शरीरातलं जे प्रमाण आहे ते नियंत्रित करण्याचं कार्य करतं. मग हे नियंत्रित कधी होईल? जेव्हा किडनीला नियंत्रित करू आपण, राईट? कारण किडनीमधूनच काय केलं जातं, क्षार आणि पाण्याचं जे आहे ते शरीराबाहेर टाकले जातात किंवा रिॲब्सॉर्ब केले जातात. किडनीचं जर कार्य बघितलं आपण, म्हणून मग हा वासोप्रेसिन जो आहे तो कशाला, तर या किडनीच्या कार्याला कंट्रोल करेल. ओके, वासोप्रेसिन किंवा ADH असं म्हटलं जातं. आता हे ADH जे आहे ते तुम्हाला माहिती असेल, वासोप्रेसिनचं जर प्रमाण कमी झालं किंवा ह्या पार्टमध्ये जर बिघाड झाला तर मग डाययुरेटिक म्हणजे सतत जे आहे युरिनला जावं लागतं, मूत्राचं निर्मिती जी आहे ती सतत होत राहते. ओके, त्याच्यानंतर मग इथे आपल्याला दिसतंय की जी आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला कंट्रोल करण्यासाठीची जी आहे कॉर्पस ल्युटियमद्वारा स्रवल्या जाणार, त्याच्यानंतर युटेरसची जी आहे ती वॉल बनणे किंवा जी आहे डिस्ट्रॉय होणे याचं कार्य नियंत्रित करण्याचं कार्य हे हार्मोन करतं. त्याच्यानंतर आणखी ह्या जी आहे बाह्य पियुषिका ग्रंथी आहे त्याच्याद्वारे सुद्धा प्रोलॅक्टिन हार्मोन जे आहे ते स्रवल्या जातं. अशा प्रकारे हे काय ठेवायचं, लक्षात ठेवायचं, ते हार्मोन्स व्यवस्थितरित्या पाठ करायचे. त्यांचं कार्य काय जास्त कठीण नाही आहे, पण आपण प्रश्नाचं उत्तर हमखास देऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपण पाहिलं. मग आपण TSH, STH आणि TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर STH म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन आणि ADH म्हणजे अँटी डाययुरेटिक हार्मोन. आता HCG बद्दल आपण बघू. हे आहे ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. आता ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन हा जो हार्मोन आहे कशाद्वारे स्रवल्या जातं, तर पहिले तर जे आहे कॉर्पस ल्युटियम आपण मगाशी बघितलं त्याच्याद्वारे स्रवल्या जातं, त्याच्यानंतर प्लासेंटा म्हणजे नाळ जे असतं त्याच्याद्वारेही स्रवल्या जातं. म्हणूनच प्रेग्नंट वुमन जी असेल त्यांच्या युरिनमध्ये हा घटक आढळून येतो आणि हा कशासाठी वापरला जातो, प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी. ज्या किट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा जो घटक असतो तो डिटेक्ट केला जातो आणि मग त्याच्यावरनं डिटेक्ट केलं जातं की प्रेग्नन्सी आहे किंवा नाही आहे. त्याला आपण म्हणतो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन. ओके, पुढचा प्रश्न आहे. आता बघा, हा सुद्धा पियुषिका ग्रंथीवर असणारच प्रश्न आहे, पण वेगळा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हार्मोन्स लर्न करा, स्ट्रक्चर लर्न करा. का गरजेचं आहे की तुम्ही डायग्राम वगैरे लक्षात ठेवणं का गरजेची आहे ते इथं कळून जाईल तुम्हाला. 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिच्युटरीज, ओके, अँटेरियर पिच्युटरी म्हणजे आतला भाग जो होता, एका अपघातात गंभीर हानी पोचलेली होती तरीही तो तग धरून जिवंत राहिला. त्याला काय होऊ शकते असं आपल्याला विचारलेलं आहे.
आता अँटेरियर पिच्युटरीला जर जखम झालेली आहे किंवा जो आहे अपाय झालेला आहे, म्हणजे ह्या भागाला अपाय झाला, हा जो आपण इथं दाखवलेला आहे ह्या भागाला अपाय झाला, इकडच्या भागाला, मग ह्या भागाला जर अपाय झाला असेल तर ह्या भागाद्वारे स्त्रवल्या जाणारे जे घटक आहेत त्यांच्यावर परिणाम होईल, राईट. मग यांच्यावर परिणाम होईल म्हणजेच मग त्याद्वारे नियंत्रित केले जाणारे जे गोष्टी आहेत त्यांच्यावर परिणाम होईल. आता इथे लक्षात घ्या, ग्रोथ हार्मोन ह्याला जर काही प्रॉब्लेम अपाय जर झाला असेल अँटेरियर पिच्युटरीला, तो ग्रोथ हार्मोन जे आहे म्हणजे वाढीद्वारा आवश्यक असलेलं संप्रेरक, तर त्याच्यावर काय होईल, परिणाम होईल. मग हा जर परिणाम झाला तर वाढ होईल का व्यवस्थितरित्या, नाही होणार. आणि अशा प्रकारे मग आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथं आपल्याला दिलेलं आहे वेगवेगळे जे आहेत सेंटेन्सेस, त्याच्यामधलं आपल्याला निवडायचं आहे. तिसरं सेंटेन्स जर तुम्ही बघितलं तर मुलाच्या उंचीची वाढ कुंठित होईल. 4 वर्षाचं मूल आहे म्हणजे त्याची सध्या वाढ होते, राईट, उंचीची वाढ होते, बोन्स जे आहेत ते वाढत जात आहे, पण मग त्याच्यावर काय होणार आहे, वाईट परिणाम होणार आहे जर अपाय झाला तर. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे हार्मोन्सचं फक्त नावं लक्षात ठेवणं गरजेचं नाही आहे, तर ते कार्य काय करतात आणि मग त्या भागाला जर अपाय झाला तर मग ते जे आहे जे स्त्रवले जातील पदार्थ त्यांच्यावर वाईट परिणाम होईल. आणि अशा प्रकारे मग तुम्ही काय करू शकता, या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, वृषण किंवा वृष्ण हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात. आता वृषण म्हणजे टेस्टिस ज्या असतात त्या साधारणतः जन्माच्या वेळी, जेव्हा बाळाचा जन्म होत असतो त्यावेळी काय होतात की वृषण कोशामध्ये जे असतात ते खाली येतात, डिसेंड होतात. आता लक्षात घ्या, हे डिसेंड व्हायला सुरुवात जे आहे प्रेग्नेन्सीच्या 7th मंथपासूनच होत असतात, ठीक आहे. आणि मग त्यांचं जे आहे डिसेंडिंग पूर्ण कधी होतं, तर जन्माच्या वेळेस पूर्ण होतं. मग आता तुम्हाला माहिती असेल टेस्टिस जे असतात ते एका जे आहे कवरिंग, स्किनची जाड कवरिंगमध्ये काय केलेले असतात, कव्हर केलेले असतात. का तर वृषण म्हणजे टेस्टिसमध्ये काय होते, स्पर्म्सची निर्मिती होत असते, शुक्राणूंची निर्मिती. आणि ही शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी नॉर्मल बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर काय पाहिजे असते, कमी पाहिजे असते. म्हणजे नॉर्मल बॉडी टेम्परेचर जे असेल त्याच्यापेक्षा 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असलं पाहिजे. आणि म्हणून मग काय केलं जातं की स्किनची जाड लेअर जी आहे त्याच्यामध्ये हे टेस्टिस कव्हर केलेले असतात. मग त्याच्यामुळे काय होतं की टेम्परेचर कमी होऊन जातं आणि शुक्राणूंच्या निर्मितीला प्रॉब्लेम होत नाही. ओके, ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNAचे महत्त्वाचे कार्य आहे. आता RNA तुम्हाला ज्याला रिबोज न्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणतो, तर RNA किती प्रकारचे असतात, तर mRNA, tRNA, iRNA, त्याच्यानंतर rRNA, आणखी प्रकारचे RNAs असतात. पण प्रथिनांच्या निर्मितीत जे आपण RNA पाहतो तर ते 3 प्रकारचे RNA असतात. ते म्हणजे mRNA ज्याला मॅसेंजर RNA म्हणतो. मॅसेंजर RNA काय करतो, तर DNA जवळ असलेली जी इन्फॉर्मेशन आहे प्रथिन निर्मिती कशी करायची, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती मॅसेंजर RNA काय करतो, मॅसेंजर RNA कडे दिले जातात. त्याच्यानंतर मग ते मॅसेंजर RNA कडे जी दिलेली माहिती आहे ती वाहून नेण्याचं काम कोण करतो, ट्रान्सफर RNA. नावातूनच समजतंय मॅसेंजर RNA, ट्रान्सफर RNA. हा tRNA वाहून नेण्याचं काम करतो. आणि हा कुणाला देतो, तर हा देतो rRNA म्हणजे रायबोझोमल RNA ला देतो. आता रायबोझोमल RNA काय करतात, तर प्रथिनांची निर्मिती करण्याचं कार्य करतात. आणि iRNA म्हणजे इंटरफेस RNA काय असतात, तर हे काय करतात की एक प्रकारची नॅचरल प्रोसेस आहे. याच्याद्वारे काय केलं जातं की पेशींमध्ये डबल स्टँडर्ड RNA टाकला जातो, जेणेकरून काय होईल, विषाणूंपासून जो अपाय होतोय पेशींना तो थांबवला जातो. लक्षात आलं. त्याच्यानंतर काही घटकांचं जे कार्य आहे त्यांना डिप्रेस करण्याचं कार्य सुद्धा हा iRNA करत असतो. ती एक नॅचरल प्रोसेस आहे. मग कुणाला काय वाटेल की ठीक आहे, हे 3 जे आहेत ते प्रथिनांच्या निर्मितीत फार महत्त्वाचे आहे, मग जो स्वतः प्रथिनांची निर्मिती करतो तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे rRNA. तो काय करतोय, प्रथिनांची निर्मिती, म्हणून आपण हे चूज करतो. पण इथे लक्षात घ्यायचं की हे चूज करतो त्याच्यानंतर आपल्याला वाटतं अरे माझा आन्सर तर बरोबर होतो, आयोगाने कसं काय चुकीचं दिलं. तिथे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅसेंजर RNA हा mRNA आहे. ओके, याच्यावर माहिती दिलेली आहे, DNA कडून त्याच्यावर माहिती आली की हे असं प्रकारे प्रोसेसने प्रथिन बनवायचं आहे. तर आता जी माहिती असते त्याच्याकडे त्याला आपण कोडॉन असं म्हणतो. काय म्हटलं जातं, कोडॉन असं म्हटलं जातं. आणि कोडॉनला कनेक्ट करायला म्हणजे हे जे आहे हे पूर्ण एक स्ट्रक्चर फॉर्म करायला त्याला कशाशी कनेक्ट केलं जातं, अँटी कोडॉन सोबत कनेक्ट केलं जातं. आता इथे लक्षात घ्यायचं, हा कोडॉन फिक्स असतो. ओके,
कोडॉन फिक्स असतो हा, पण जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिनं बनवायचे आहेत त्याचा जो अँटी कोडॉन असतो तो कशावर असतो, तो असतो tRNAवर. ओके, लक्षात आलं. हा tRNAवर. मग हा जर कोडॉन जो आहे या कोडॉनला मॅच करण्यासाठी इथले घटक, जसा आता हा जी निघून जातोय इथे वेगळ्या प्रकारचा घटक येईल, म्हणजे मग हा अँटी कोडॉन जो असतो हा कोडॉननुसार काय होत असतो तर इथे बदलला जातो. म्हणजे वेगवेगळ्या प्रोटीन्स बनवण्यासाठी वेगवेगळे अँटी कोडॉन वापरले जातात आणि हे कुणावर असतात, ट्रान्सफर RNAवर असतात. म्हणजे जे आपल्याला जो आउटपुट हवाय, म्हणजे आपल्याला जे नेमकं प्रथिन हवंय ते जर आपल्याला बनवायचं असेल तर हा अँटी कोडॉन काय झाला पाहिजे, ॲडजस्ट झालाच पाहिजे. म्हणजे जर tRNAने व्यवस्थितरित्या अँटी कोडॉन दिला नाही तर जो प्रथिन आपल्याला बनवायचं ते बनवू शकणार नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की या प्रथिन निर्मितीमध्ये mRNA पेक्षा महत्त्वाचं कार्य कोणाचं आहे, tRNAचं महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर rRNA नसून काय आहे तर tRNA आहे. हा फरक लक्षात घ्यायचा. ओके, पुढचा प्रश्न आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले. कोशिका म्हणजे काय, पेशी. ओके, त्याला सेल्स असं म्हणतो. सर्वप्रथम वर्णन कुणी केले तर ते कुणी केले, रॉबर्ट हुक यांनी केले. सेम प्रश्न जो आहे राज्यसेवेत विचारण्यात आला होता, फक्त वेगळ्या प्रकारे. काय विचारण्यात आला होता की पेशी हे नाव कुणी दिले. ओके, पेशी हे नाव सर्वप्रथम कुणी दिले असा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर होतं रॉबर्ट हुक. कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कुणी केले, रॉबर्ट हुक. म्हणजे फक्त त्यांनी प्रश्नाचं रूप बदलवलं होतं, पण प्रश्नाचं उत्तरही तेच होतं आणि प्रश्नाचा अर्थही तोच होता. आता लॅमार्क जे आहेत, आता तुम्ही इथे जर सगळे बघाल तर तुम्हाला आढळून येईल की हे जे सगळे सायंटिस्ट आहेत, वैज्ञानिक आहेत, हे पेशींच्याच क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत. लॅमार्क जे आहेत यांनी कशाच्या क्षेत्रामध्ये कार्य केलं तर इव्होल्युशन. म्हणजेच काय तर जे पिढ्यानंतर पिढ्या काय बदलत जातात, जे वैशिष्ट्य बदलत जातात, काही नवीन वैशिष्ट्य ॲड होतात किंवा जे गरजेचे वैशिष्ट्य आहेत ते आणखी जास्त डेव्हलप होत जातात, त्याला आपण काय म्हणतो, इव्होल्युशन असं म्हणतो. त्याच्या कार्यामध्ये लॅमार्क या वैज्ञानिकांनी कार्य केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये. आणि मग ह्या पेशींमध्ये कशा प्रकारे, जसं अमिबा जो आहे तो सुरुवातीला निर्माण झाला, त्याची पेशी कशा प्रकारची आहे, त्याच्यानंतर निर्माण झालेले जे जीव आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये जर पेशींमध्ये काय इव्होल्युशन घडत गेलं त्याचा अभ्यास कोणी केला, लॅमार्क ह्या सायंटिस्टने केला. त्याच्यानंतर शॉन हे जे सायंटिस्ट आहेत यांनी काय केलं, रॉबर्ट हुक यांनी जेव्हा अभ्यास केला होता तेव्हा त्यांनी वनस्पती पेशीचा अभ्यास केला होता. आणि मग शॉन यांनी काय केलं, पेशींचाच अभ्यास केला, पण मग कोणत्या पेशींचा तर जे प्राणी आहेत, प्राणी पेशींचा ह्यांनी काय अभ्यास केला. म्हणजेच हे पेशींचं शास्त्र जे आहे हे कुठे नेलं, त्यांनी प्राण्यांमध्ये सुद्धा इन्क्लूड केलं. लक्षात आलं. त्याच्यानंतर रुडॉल्फ विर्ची. आता रुडॉल्फ विर्ची जे आहेत यांना काय म्हटलं जातं, यांना फादर ऑफ पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, फादर ऑफ पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. कारण विविध रोग जे आहेत, विषाणूंद्वारे होणारे, जीवाणूंद्वारे होणारे जे रोग आहेत त्यांच्यावरचा अभ्यास आहे तो रुडॉल्फ विर्चो या सायंटिस्टनी केला होता, म्हणून त्यांना फादर ऑफ पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण काही प्रश्न जीवशास्त्राचे बघितले. अशाच प्रकारे मग भौतिकशास्त्राचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर मग रसायनशास्त्राचे सुद्धा प्रश्न आहेत. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ना हे स्टेट बोर्डमधूनच विचारण्यात आलेले प्रश्न होते. अशा प्रकारे आपण विश्लेषण बघितलं. आणखी भरपूर प्रश्न आहेत जे स्टेट बोर्डमधून विचारण्यात आलेले आहेत. ओके, तर तुम्हाला हे जे आहे विश्लेषण समजलं असेल आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, इथे आपण थांबूया. थँक्यू.